नेहमीप्रमाणेच माझ्या हेल्दी टिफिनला मी सुरुवात केलेली आहे बनवण्यासाठी. तर इथे ज्वारीची भाकरी मी उकड काढलेली आहे पिठाची आणि इथे आता गरमी सुरू आहे ना, तर मस्तपैकी पीठ फर्मेंट होतं आहे. मी डोसा बनवणार आहे स्वतःच्या टिफिनसाठी आणि इथे ना कारल्याची भाजी बनवायची मला, त्यासोबत बीटचे कटलेट बनवायचे, छोटे छोटे बनवणार आहे. आणि जरा ना मी डोस्यावरती थोडं चीज आणि सॉसेस वगैरे टाकलेलं आहे, थोडं ॲडिशनल जरा चेंज येईल टेस्टमध्ये. आणि चटणी, मुलांनाही काहीतरी चेंज असं छान वाटतं. आणि 10वीची एक्झाम आहे त्यामुळे जरा मागे पुढे टायमिंग होते स्कूलचासुद्धा, कधी लवकर असतं कधी उशिरापर्यंत असतं. तर आज उशिरापर्यंत आहे म्हणून टिफिन जातो आहे. तर मी पटकन सकाळीच आधी ज्वारीच्या भाकऱ्या करून घेतल्या. ज्वारीच्या भाकऱ्या मी जास्तीत जास्त टिफिनसाठी देते, कारण की ज्वारी खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी. आणि तवा गरम होता ना, म्हणून मी लगेचच ना कारलं जे कापून ठेवलेलं पिळून घेतलं, फटकन मी म्हणजे शॅलो फ्राय करून घेतलं थोड्याशा तेलामध्ये. डोसा बनवते आमच्या नाश्त्यासाठी. इथे डाळसुद्धा झालेली आहे आणि कारल्याच्या भाजीला मी कढईमध्ये फोडणी देते. चला मध्ये एक ब्रेक घेऊन मी आता नाश्तासुद्धा करून घेतलेला आहे आणि तोपर्यंत कारल्याची भाजी झालेली आहे, त्याच हिरव्या वाटाण्याची भाजीसुद्धा झालेली आहे. आणि ही ना विदाऊट वाटणाची आहे, फक्त कांदा टोमॅटोमध्येच वरतून खोबरं टाकलेले आहे. कारल्याची भाजी फक्त एका माणसासाठीच बनवलेली आहे, तीसुद्धा हजबंडसाठी. आणि इथे मी बीटचे कटलेट बनवते, एकदम छोटे छोटे बनवलेले आहेत. एकाच बीटचे मी कटलेट बनवलेले आहेत, बरोबर 5 झालेले आहेत. हेल्दी आहेत. मुलं बीट असंच खात नाही, माझा मुलगा असंच बीट नाही खात, जबरदस्तीने त्याला मी खायला देते, पण हे कटलेट आवडीने खातो. तर इथे माझं टिफिन म्हणजे रेडी झालेले जेवण. संध्याकाळसही डाळसुद्धा झालेली आहे. ज्वारीची भाकरी आताचीच आहे, संध्याकाळी मी वेगळी भाकरी बनवते. इथे वाटाण्याची भाजी आहे, सुकी कटलेट आहेत, सोबतच आहेत कारल्याची भाजी आणि सॅलड आहे, सॅलड नाही सॉरी फ्रूट आहे आणि ताक आहे, भात झालेला आहे. मी ना सध्या लाँग व्हिडिओ जरा स्किप केलेले आहेत, जरा शॉर्टच व्हिडिओ टाकते, कारण की लाँग व्हिडिओ मी शूट केलेसुद्धा नाही आहेत. आणि जेव्हा करेल ना तेव्हा मी नक्कीच ट्राय करेन लवकरात लवकर लाँग व्हिडिओ यूट्यूबला टाकण्यासाठी. तर त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या तुम्हाला रेसिपीसुद्धा येतील. आणि लाँग व्हिडिओ करायचा शूट म्हटलं तेवढा वेळसुद्धा लागतो आणि वीकडेमध्ये मला ना ऑफिसचं हे टिफिनमध्ये नाही जमत, तर संडेलाच मी लाँग व्हिडिओ करते आणि त्याच्यासाठी एडिटिंगला 2-3 दिवस लावते, त्याच्यामुळे ते लाँग व्हिडिओ जरा लेट होत आहेत. आणि सांगायचं म्हटलं तर ना, ह्या लाँग व्हिडिओमध्ये माझ्या संडेला नॉनव्हेजच बनतं, त्यामुळे मग तुम्हाला तर नॉनव्हेजच दिसण्यात येईल, त्यामुळे मी ट्राय करते मधलेसुद्धा व्हिडिओ करण्यासाठी. तर इथे ना मी टिफिन वगैरे रेडी केलेलं आहे आणि बरोबर ताक आहे ना मी भरायचीच विसरून जाते. तर इथे आजचा माझा टिफिन बॉक्स रेडी झालेला आहे. आणि तुम्हाला ह्यांपैकी कोणतीही रेसिपी हवी असेल ना, तर नक्की तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की शेअर करेन शॉर्टमध्ये. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.